नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. अकोला दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता ऋषिकेश संतोष कनोजिया राहणं सरकारी गोडाऊन जवळ खदान हा कुणालाही न सांगता घरून निघून गेला होता. त्याचा कुठलाही सुगावा लागत नव्हता, पण अकोला पोलीसने प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याला पंढरपूर येथे शोधून काढले, अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली व मुलाला आई वडिलांच्या सुपूर्द केले. यावेळी मुलाच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा व खदान पोलीस स्टेशन यांनी संयुक्त पथकाने मिळून केली. 14 वर्षाचा मुलगा काही न सांगता आई वडिलांना काही न सांगता निघून गेला होता. काही त्यांना वाईट सवय लागली होती आणि त्यामुळे कदाचित वडिलांनी त्यांना ओरडले होते त्यांच्यावर की असं करू नका, तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणार नाही. तर ते थोडासा मुलग्याच्या मनामध्ये असा झाला की मला काही होऊन जाणार, तर त्यामुळे ते स्वतःहून निघून गेला होता. आणि त्याच्यानंतर एक मिसिंग केस दाखल झाली होती. नंतर त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाईन्स आहेत त्यानुसार आम्ही किडनॅपिंगची केससुद्धा दाखल केली होती. परंतु त्याच्यामध्ये ते मुलगा काही न सांगता स्वतःहून निघून गेला होता असा प्रथमदर्शनीय ते आमच्या निर्देशन आला होता. त्याच्यानंतर भरपूर शोध पोलिसांनी घेतला होता. भरपूर CCTV फुटेज आम्ही तपासले होते, परंतु काही त्याच्यामध्ये आम्हाला क्लू भेटला नव्हता. ते 17 दिवस नंतर त्यांचे आई वडील मला स्वतः भेटले होते. SP ऑफिसमध्ये येऊन भेटले होते. नॉर्मली व्हिजिटरला भरपूर 50-60 व्हिजिटर्स एक दिवसमध्ये येतात, तर सर्व व्हिजिटर्सला जास्त वेळ आपण देऊ शकत नाही. 5-10 मिनिट प्रत्येक व्हिजिटला आपण देऊ शकतो, परंतु केस अतिशय संवेदनशील होता. त्यामुळे स्वतः मी 1.5 तास 2 तास आई वडिलांची चर्चा केली होती. त्यांच्याशी विचारपूस केली की कुठे कुठे ते जाऊ शकतात, कुठे नातेवाईक आहेत, कोण मित्रमंडळी आहे याचे, कोण शिक्षक आहे, काय आहे. त्याच्यानंतर 2 टीमचं गठन केलं होता. एक LCBची टीम होती, एक खदानची टीम होती. 2 टीमनी अतिशय उत्तम कामगिरी केली, कारण की LCBची टीम आणि खदानची टीम जे SDPO सुदर्शन पाटील आणि PI केदारे साहेबांचे अध्यक्षतेखाली होती, त्यांनी कमीत कमी 200 फुटेजेस CCTV फुटेजेस तपासले होते. त्याच्यामध्ये मुलग्याचा जे वडील आहे त्यांनी सुद्धा खूप कॉपरेशन दिला होता. आणि नंतर असा आम्हाला आढळून आल्यास की तो रेल्वे स्टेशनमधून एक फुटेजमध्ये ते दिसलेला आहे. त्याच्यानंतर काही एक टीम आमची मुंबईला रवाना झाली होती. एक टीम आमची नंतर असं दिसलं की ते कोल्हापूरची ट्रेनमध्ये बसलेलं आहे. तर कमीत कमी 1500 किलोमीटरचा प्रवास आमची टीमनी, असे 4 अधिकारी 20 लोकांची टीम होती, 1500 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. आणि 7 जिल्ह्यामध्ये ही टीम जाऊन आलेली आहे तो मुलग्यासाठी. आणि हे कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे इलेक्शनचा बंदोबस्त सुद्धा होता. पोलीस दलावर खूप तणाव सुद्धा होता. आमचे रिसोर्सेस फार स्ट्रेच होते, तरी सुद्धा अतिशय संवेदनशील मुद्दा होता. आणि एक मुलगा हरवलेला आहे म्हणजे आईला पण कसा रात्री झोप येणार, कुठे गेलेला आहे, काही घातपातची कधी शक्यता असतात. तर त्यामुळे खूप टीमनी खूप चांगली मेहनत केली. पोलीस प्रशासनाचा खूप खूप मनापासून आभार. त्यांनी खूप चांगली भूमिका निभावली आणि माझ्यापर्यंत पोहोचली. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. सरांनी जे डिसिप्लिन घेतलं, सरांनी जे त्यांच्या टीमला सांगितलं त्यांनी, ते मला माझा मुलगा आनंदच देतो. अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट, महान्यूज 7. This video is sponsored by Shivan